नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये। तर काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी मी माझी किचन सजवली होती आणि त्यासाठी मी मीशोवरून काही डेकोर आयटम मागवले होते आणि जे खूप स्वस्त आहेत, इवन 100 रुपीच्या आतच आहेत। 70-80 रुपये किंवा मग 90 रुपये, काही 101 रुपयाला आहेत। तर बऱ्याचशा गोष्टी मागवल्या होत्या। चला बघूया मी काय मीशोमध्ये जर तुम्ही डेकोर आयटम मध्ये गेलात ना, तर खूप साऱ्या प्रकारचे खूप सारे आयटम आहेत, खूप स्वस्त आहेत। स्वस्त असण्यामागचं कारण की हे जे एक लाकडी कपटा असतो, म्हणजे बेडला वगैरे एक पुट्टी लावलेली असते, पातळ लाकूड असं म्हणू शकता, लाकूडही नसेल कदाचित तो, आणि तुम्ही त्याला कपटा वगैरे म्हणू शकता। तर त्याच्यावर ते प्रिंट असे लावलेले असतात आणि त्याला अडकवण्यासाठी एक दोरा दिलेला असतो। इवन तुम्ही 2 साइड टेप लावूनही तुम्ही त्याला कुठेही चिटकवू शकता। मला फक्त स्पेशली किचनसाठी पाहिजे होते, त्यासाठी मी किचनशी रिलेटेडच डेकोर आयटम मागवले होते। तर एक तर ते होतं जे मी याच्या अगोदर तुम्हाला दाखवलं होतं, जे आर्टिफिशियल लीफ असतात ते मागवले होते, तर ते सुद्धा 100 रुपयाच्या आतच होते। तर हे चाय बिना चैन कहाँ रेवाला आहे, तर किचनमध्ये हे खूप छान वाटेल आणि आम्ही खूप चाय लवर आहोत, त्यामुळे मागवलं। ह्याची किंमत 101 रुपये आहे। ॲक्च्युली ह्याची किंमत 102-103 असं आहे, कधी कधी 90 रुपीजला सुद्धा हे होतं। जेव्हा ऑफर चालू आहे तेव्हा जर तुम्ही ऑर्डर केलात ना, तर ते तुम्हाला 100 रुपीच्या आतच मिळतील। नेक्स्ट आहे मॉम्स किचन 24/7 ओपन। तर बरोबरच आहे, 24/7 सगळ्याच मम्मीजची किचन ओपन असते। हे आहे 85 रुपीजला। याची क्वालिटी ठीकठाक आहे, फक्त आपण ह्याला हात वगैरे जास्त लावलं नाही तर हे बरेच वर्ष टिकतं। याला अडकवण्यासाठी दोरा दिलेला आहे। दोरा नको असेल तर तुम्ही त्याच्या मागे 2 साइड टेप जे आहे ती चिटकवून कुठेही तुम्ही वॉलला किंवा किचन जशी आहे तुमची त्या प्रकारे तुम्ही सजवू शकता। नेक्स्ट डेकोर आयटम आहे, हे 3 स्पून आहेत। ॲक्च्युली हे पटकन ओळखू येत नाही। एक स्पून आहे, एक फोक आहे आणि अजून एक असं काटेरी चमचा वगैरे आहे, असं काहीतरी आहे। 3 म्हणजे चाकू सारखं। तर त्या तिन्हीवर काहीतरी लिहिलेले आहे, बघूयात काय लिहिलेले आहे। आणि हे 3 वेगवेगळ्या कलरचे आहेत। फर्स्ट वाला जो स्पून आहे त्याच्यावर लव असं लिहिलेले आहे। सेकंड वाला जो स्पून आहे त्याच्यावर ईट, आणि थर्ड वाल्यावर ड्रिंक असं लिहिलेले आहे। आता जो थर्ड वाला ड्रिंक लिहिलेला आहे त्याची तुम्ही बघू शकता थोडीशी क्वालिटी इकडे तिकडे आली आहे, थोडा डाग वगैरे पडलेला आहे त्यावर। बट आता एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी हे माझं असं होतं की हे एवढं रिटर्न कशाला करायचं, त्यामुळे मी ठेवून दिलं। याला दोरा वगैरे काही नाही आहे, याला अडकवण्यासाठी एक होल दिलेला आहे, पण याला सुद्धा तुम्ही 2 साइड टेपनी लावून कुठेही चिटकवू शकता। फ्रीजवर सुद्धा हे खूप छान दिसेल बाय द वे, पण मी हे सगळे एका खिडकीला लावण्यासाठीच आणले, जी विंडो आहे आमची किचनची। तर मी जेव्हा व्हिडिओ शूट करते व्लॉग्स वगैरे तेव्हा उठून दिसतील, त्यामुळे मी असा विचार केला की रंगीबेरंगी काहीतरी मागवावं जेणेकरून किचन कलरफुल वाटेल। त्यामुळे मी असे वेगवेगळ्या कलर, असे भडक कलर मागवले। तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत। त्याच्यावर जे लिहिलेले कोट आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये, म्हणजे वेगवेगळे कोट अवेलेबल आहेत। नेक्स्ट आहे हे 3 बॉटल्स किंवा जार म्हणू शकता, याची प्राइस 90 रुपीज आहे आणि मागचे जे स्पून आहे त्याची प्राइस मी स्क्रीनवर दिली असेल, सॉरी मी सांगायला विसरले। तर हे 3 जार आहेत, जारवर असं काहीतरी लिहिलेले आहे, मील्स अँड मेमरीज आर असो, किचन्स ब्रिंग फॅमिलीज टुगेदर, आणि तिसऱ्यावर आहे द सिक्रेट इन्ग्रेडियंट इज ऑलवेज लव। तर अशा प्रकारचे सुंदर सुंदर कोट आहेत, तुम्ही वेगवेगळ्या कोटचे सुद्धा ऑर्डर करू शकता। खूप छान छान त्याच्यावर लिहिलेलं आहे, कलर्स अवेलेबल आहेत, साइजेस अवेलेबल आहेत, काही बॉटल्समध्ये आहेत। तर असेच आहेत, म्हणजे भरपूर आहेत। तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ते या तिन्ही प्रोडक्टची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जाऊन नक्की ऑर्डर करा। 100 रुपीच्या आतच आहेत। आणि क्वालिटी जर सांगायचं असेल ना, तर लाकडाचा जो पातळ जो कपटा असतो ना, तोच आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। मागच्या बाजूने प्लेन आहे, तर याला जर हाताने मोडायचं असेल तर ते पटकन मोडून जातं, इतकं ते तकलादू आहे। बट फक्त तुम्हाला डेकॉरसाठी जर वॉलला चिटकवून ठेवायचं असेल तर भरपूर टाइम ते चालेल। आणि तसं सुद्धा त्याची जी प्राइस आहे ती काही जास्त नाही आहे की म्हणजे 200-300 रुपये, 100 रुपीज, 90 रुपीज, 74 रुपीज, हे जास्त प्राइस नाही आहेत। एनिवे, आणि हे अशा बॉक्समध्ये मला रिसीव्ह झालेले आहेत। थोडंसं मला लेट झालं ॲक्च्युली, मी 2 वेळेस ऑर्डर केले होते। फर्स्ट टाइम जेव्हा मी ऑर्डर केले होते ना, तेव्हा मला कॅन्सल झाली रिक्वेस्ट, आणि त्यानंतर परत एकदा ऑर्डर केलं तर जवळजवळ मला 2 महिन्यानंतर हे प्रोडक्ट रिसीव्ह झाले। त्यामुळे मला त्यावेळेस व्लॉग बनवता आला नाही। मी हे चिटकवूनही टाकले होते, फक्त हे माझ्याकडे क्लिप उरल्या होत्या म्हणून म्हटलं चला आता ह्याचाही व्लॉग बनवून टाकूया। हे मी वॉलला ऑलरेडी चिटकवून टाकलेलं आहे, चिटकवून 2 महिने कंप्लीट होऊन गेलेले आहेत।
तर बघू शकता 3-4 मी मागवलेले आहेत, अजून भरपूर मागवलेले आहे. हळूहळू ब्लॉग्स येतील तुम्हाला. आता हे चिटकवायचे कसे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 साईड टेपनेही चिटकू शकता. याला होल दिलेले आहेत, कुठे बारीक खिळे वगैरे असतील तसंही तुम्ही चिटकवू शकता, बट ते बेटर वाटत नाही. 2 साईड टेपचं कसं आहे ते दिसत पण नाही आणि नंतर ते इझिली रिमूव्ह पण होतं. इवन तुम्ही दोरा जो आहे त्याला दिलेला तो दोरा काढू पण शकता, घालू पण शकता, त्याला दुसरा कुठला तरी एखादा कलरचा दोरा सुद्धा ॲड करू शकता. आता मला खिडकीला चिटकवायचं होतं त्याच्यामुळे मी सगळे दोरे काढून टाकले. फक्त 2 चाय बिना चैन कहारे आणि मॉम्स किचन जे आहे ते फक्त अडकवले आणि बाकी सगळे मात्र दोरे काढून मी व्यवस्थित त्याला 2 साईड टेपने चिटकवून टाकलेला आहे. याच्या लिंक मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जे माझे व्लॉग्स बघतात नेहमी त्यांना माहीत असेल हे किचनमध्ये किती उठावदार दिसत आहे, खूप कमी प्राईस. आणि आता मला ह्याचा प्रश्न असा पडला होता इथे की मी लावायचं कसं, तर मी असंच ठरवलं हे जसे बॉटल्स ठेवलेत ना तसंच काहीतरी लावा असा विचार करत होते. त्यानंतर मी चेअरवर चढले आणि मला माहीत नव्हतं, इवा मला शूट करत होती. आता एवढ्यावर लावायचं असेल ना तर खालून पॉसिबल नव्हतं. इवाच्या डॅडींना म्हटलं की मला लावून द्या, तर ते बोलले नाही माझ्यामध्ये तेवढी एनर्जी नाही, मी आत्ता ऑफिसमधून आलोय. तर त्यामुळे मी काय केलं, भांड्याचं टोपलं इकडे सरकवलं, चेअर ठेवली आणि त्याच्यावर बसून मी व्यवस्थित लावलं. ॲक्च्युली काय झालं, वर गेल्यामुळे मला ना थोडासा अंदाज आला नाही. 1-2 जे स्पून आहेत ते थोडेसे वाकडे लागलेले आहेत. आता परत जर त्याला काढायचं म्हणलं ना तर ते तुटण्याचे चान्सेस होते. त्याची इतकी क्वालिटी बेस्ट नाही की ते एकदा चिटकल्यानंतर व्यवस्थित बाहेर निघतील, तुटू शकतात. कारण 2 साईड टेप खूप जास्त चिकट असते, ती पटकन म्हणजे चिटकल्या जाती. एकदा चिटकली की ते इझिली निघत नाही. आणि त्यानंतर मी असं चिटकवलं होतं की जे खिडकीला मी जो ब्लॅक कलरचा वॉलपेपर लावलाय ना तो वाल्या पेपरवर, तर तुम्ही बघू शकता. तर एकदा जर तुम्ही लावत असाल ना तर नक्की असा विचार करा की बरोबर लागले का तरच चिटकवा, कारण काढघाल करण्यामध्ये ते तुटण्याचे चान्सेस आहेत. ही वेल बघू शकता, हे सगळं बघू शकता, किती सुंदर वाटते. ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.